ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये तब्बल 77 लाखांचा वीज साहित्य अपहार झाल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। या प्रकरणामध्ये एकूण 47 कर्मचारी आणि अधिकारी यांच्या विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केलं होतं। त्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डीमध्ये पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। साधारण 1 वर्षापूर्वी विद्युत विभागामधील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये असलेल्या वीज साहित्याची डेड स्टॉक रजिस्टरमध्ये योग्य नोंद न ठेवता त्यामध्ये बनावट नोंदणी करून साहित्याचा अपहार केल्याची बाब लेखा परीक्षणानंतर उघडकीस आली होती। आज मी शिर्डीमध्ये गेलो असता शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। साईबाबा संस्थांनी या 77 लाखाच्या संदर्भामध्ये 47 कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी 39 लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत। साईबाबा संस्थांच्या ह्या झालेल्या घोटाळ्यामध्ये, या चोरीमध्ये, अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज 47 लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। साईबाबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये 30 कोटी रुपयाचा आत्ता माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही।